एकूण अभिजात भाषा 11 आहेत. मग त्या 11 अभिजात भाषा कोणत्या कोणत्या आहेत तर त्या आपण आज बघणार आहोत. पहिली आहे मराठी. मराठी, आसामी, प्राकृत, पाली आणि बंगाली या 5 अभिजात भाषांना 2024 साली अभिजात भाषा दर्जा भेटलेला आहे. तारीख होती 3 ऑक्टोबर 2024. त्याच्यानंतर 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला, कारण 3 ऑक्टोबरला मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला. त्यामुळे त्या दिवशी मराठी भाषेचा भाषा दिन म्हणून साजरा केला जात आहे. आणि मराठी भाषा ही लोकसंख्येप्रमाणे जगातील 10वी तर भारतातील 3री सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मग आता ह्या 11 अभिजात भाषा लक्षात कशा ठेवायच्या आहेत त्यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक बघणार आहोत. तर मी शॉर्ट ट्रिक तयार केली आहे. मराठी आदमीने प्राकृतिक पाली बंगालच्या ओढ्यात मासे काढून तेलासंग तळल्या. मराठी म्हणजे झाले मराठी. त्याच्यानंतर आदमीचा आ घेतला तर आसामी, प्राकृतिकचा प्राकृत घेतला तर प्राकृत, पाली, बंगालच्या मधला बंगाल घेतला तर बंगाली, ओढ्यातला ओ घेतला तर ओरिया किंवा उडिया, मासे मधला म घेतला तर मल्याळम, काढून मधला क घेतला तर कन्नड, तेला मधला तेल घेतला तर तेलुगू, संग मधला संग घेतला तर संस्कृत आणि तळल्या मधला त घेतला तर तमिळ. ही अशी शॉर्ट ट्रिक आहे ज्याने ह्या तुम्हाला 11 अभिजात भाषा क्रमवार लक्षात ठेवण्यास सोप्या येतील. मग एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा क्रमही कळणार आहे आणि परीक्षेत कसाही प्रश्न या 11 अभिजात भाषावर विचारला गेला तर तुम्हाला सहजरित्या हे सोडवता येईल. यासाठी ही शॉर्ट ट्रिक आहे. मग मराठी आदमीने प्राकृतिक पाली बंगालच्या ओढ्यात मासे काढून तेलासंग तळले, हे लक्षात ठेवणं अजून थोडंसं सोपं करण्यासाठी या वाक्याचा अर्थ समजून घ्या. तर मराठी माणसाने, पाली कशा असतात मग प्राकृतिक असतात, तर प्राकृतिक पाली ह्या बंगालच्या ओढ्यात, बंगालचा जो ओढा आहे त्या ओढ्यातले मासे काढून तेलासंग तळल्या. हास्यास्पद वाक्य आहे. लक्षात ठेवलं तर खूप सोपं आहे आणि याच्यावर तुमचे 2 ते 3 मार्क हे फिक्स होऊन जातील.